नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तो डीलर येतो आणि कलाला सर्वांसमोर म्हणतो की मी तुमच्यासोबत डील करायला आलो. तर कला विचारते की कसलं डील, कारण मी तुमच्यासोबत मी कुणाला बोलवलेले नाही. तेव्हा तो डीलर म्हणतो की अहो तुम्ही नाही बोलवले, परंतु मी स्वतः तुमच्यासाठी ही ऑफर घेऊन आलो. तेव्हा कला विचारते की म्हणजे तुम्ही ही जागा विकत घ्यायला आलात का. तेव्हा तो डीलर म्हणतो की हो, तसे तुम्ही म्हणू सुद्धा शकतात. तर कला म्हणते की अहो या दुकानावर आमचं घर चालतं, आमची पोट त्यावर भरतात, त्यामुळे आम्हाला हे दुकान नाही विकायचं. तेव्हा तेथील जे काका असतात ते सुद्धा म्हणतात की हो हो, असे कसे दुकान विकून टाकणार. तेव्हा तो डीलर म्हणतो की हो ठीक आहे, आमचं सुद्धा नाही आणि तुमचं सुद्धा नाही. त्यापेक्षा मी तुम्हाला छान एक आणखीन ऑफर देतो आणि तुम्ही ही जमीन मला विका आणि आम्ही जो काही प्रोजेक्ट बनवतो त्यामध्ये खूप छान असे काही गाळे असतील आणि त्यातील काही शॉप मी तुमच्यासाठी ठेवतो. इंटेरियर, फर्निचर, एसी सर्व काही त्यात लावून देतो. तेव्हा ते काका म्हणतात की हो, बाजार भावाप्रमाणे तुम्ही आम्हाला पैसे सुद्धा देताल, परंतु या दुकानावर मात्र आमचं घर चालते आणि या दुकानातून घरी पैसे जातात, ते पैसे बंद होणार त्याचे काय. ते एका रकमेपायी आणि त्या मोहापायी आम्ही आमचं दुकान नाही विकणार. आणि तेव्हा सर्वजण हे तेथील जे जमलेले आजूबाजूचे जे ज्यांचे दुकान असतात ते सर्व ते एका आवाजात म्हणतात की हो, हे अगदी बरोबर आहे, आम्ही आमचे दुकान नाही विकू शकत. तेव्हा तो डीलर म्हणतो की ठीक आहे, मी अजून एक तुम्हाला शेवटची ऑफर देतो. मग त्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही आणि ह्या दुकानाचे बाजारभावाच्या पटीने 3 पटीपेक्षा जास्त आणखीन पैसे मी तुम्हाला देतो आणि आमचा प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून तुमचं दुकान चालू होईपर्यंत तुम्हाला तोपर्यंत नोकरी सुद्धा देतो आणि त्यामुळे तुमचं रोजचं घर सुद्धा त्यावर चालेल. तेव्हा कला म्हणते की एक मिनिट, तुम्ही आमच्या बाजारभावापेक्षा दुकानाचे जास्त पैसे सुद्धा देतान, आमचे दुकान सुद्धा आम्हाला देणार आणि तोपर्यंत तुम्ही आम्हाला काम सुद्धा देणार नाही, त्यामुळे मला काहीतरी गडबड वाटते. तेव्हा कलाचं म्हणणं सर्व लोकांना पटते. तेव्हा तो डीलर म्हणतो अहो मॅडम, केव्हापासून मी तुम्हाला काहीतरी समजावतो आणि तुमचं तर काही वेगळेच सुरू असते, काहीतरी गडबड वाटते, मला काहीतरी गडबड वाटते, असंच काहीतरी म्हणून तो कलाची ऍक्शन करतो. अहो जरा तुम्ही सर्वांनी विचार करा, तुम्हाला इतकी मोठी ऑफर चांगली कोणी देणार आहे का. आणि ह्या मॅडम काय तुमचा फायदा करून देणार आहेत, आम्ही तर फेमस बिल्डर आहोत, तुमच्यासारखी टपऱ्या टाकून बसलेली माणसं नाहीत. पर कला म्हणते की हो, त्याचीच भीती वाटते हो, आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, परंतु तुमचे तसे नाही आणि तुम्ही अति व्यवहारी असतात, त्यामुळे तुम्हाला कुणाचेही देणे घेणे नसतेच. तेव्हा तो डीलर म्हणतो की ओ मॅडम, तुम्ही आता खूप चुकीचे बोलतात, इतका मॅडम मॅडम करून मी तुमचा रिस्पेक्ट ठेवतो. अहो तुम्हाला समजावणं माझं काम आहे, जसं तुमचं या दुकानावर पोट चालतं तसे या कामावर माझं पोट चालते. अहो आत्ताचा काल बदलतो, जरा डोळे नीट उघडे ठेवून बघा. लोक डेव्हलपमेंट करतात, जागा विकतात, जागा विकत घेतात, इतकं चांगलं डेव्हलपमेंट चालू आहे. अहो आपलं कोल्हापूर काट टाकतो काट. तेव्हा कला म्हणते की ते काही का असे ना, आमच्या दुकानाच्या बाबतीत कसा व्यवहार करायचा आणि ते काय करायचे ते आम्ही बघून घेऊ. तेव्हा तो माणूस जोरात कलावर ओरडतो की ए गप्प बस, निस्ती वाचा वाचा वाचा, लई बोलतेस ग तू, लई तुला अक्कल आली का ग. किती मिळतात या दुकानावर तुला, 1 करोड की 10 करोड. आली मोठी दुकान करणारी, अगं 10 बाय 10चं सुद्धा हे डबडं नसेल आणि म्हणते काय दुकान. तेव्हा कलाला राग येतो. कला म्हणते की हे बघा, ते दुकान माझं आहे, ते दुकान मला विकायचं नाही आणि आम्ही तुमच्याकडे हात पसरायला आलेलो नाही, त्यामुळे तुम्ही येऊ शकतात. तेव्हा लगेच तो बिल्डर खूप चिलतो आणि तुला सरळ सांगून जर समजत नसेल तर मला वाकडत सुद्धा शिरता येते आणि माझं वाकडं वागणं हे तुला परवडणार सुद्धा नाही. सरळ तुला ऑफर दिलेली आहे, ती ऑफर तू स्वीकारायची, गप्प निघायचं इथून, नाही तर तुला काहीच मिळणार नाही. रस्त्यावर भीक मागावी लागेल. तर तेथील एक जमलेला दुसरा माणूस म्हणतो की कला, अगं तू कशाला वाद घालते, जर आपला काही फायदा होत असेल तर होऊन दे की, उलट यांच्या ऑफरमुळे आपली मूळ परिस्थिती बदलेल. तेव्हा ते बिल्डर म्हणतात की तुमचं काय आहे ते संध्याकाळपर्यंत ठरवा आणि मला कळवा. तेव्हा कलाला मात्र खूप राग येतो आणि सर्वजण तेथून निघून जातात. कला आपलं दुकान उघडते. त्यानंतर इकडे संगीता मात्र सर्वांना चहा देत असते, म्हणजे सरोज, रोहिणी यांना. आणि रजनी विचारते की काय हो वहिनी, कला कुठे सकाळपासून दिसत नाही, कुठे गेली. तेव्हा संगीता तर खुश म्हणते की ती आमच्या जगदंबा भांडार मध्ये गेली, पण अजूनपर्यंत ती यायला हवी होती, तिला येण्यासाठी खरंच खूप उशीर झाला हो. तेव्हा लगेच सरोज रागाने म्हणते की कुणाला सांगून गेली की तुमची मुलगी दुकानात जाते म्हणून. तेव्हा संगीता म्हणते की अहो तिने मला सांगितले होते. तर सरोज रागाने म्हणते की मी तिला 1000 वेळेस सांगितले की दुकानात जायचे नाही म्हणून, गेली का तिथेच रमते, ऐकत तर थोडस सुद्धा नाही. मूर्खासारखं त्या चाळीत जायचं आणि इथे चांदेकरांची प्रतिष्ठा धुळीत मिळवायची. ओव्हर स्टँड
स्टँडर्ड मुलगी. तेव्हा रोहिणी लगेच ती आणखीनच त्यात तूप लोणी घालून सरोजला पाठिंबा देते की अगं सरोज वहिनी, तू अगदी बरोबर बोलतेस. जेव्हा जेव्हा ती मुलगी तिकडे दुकानात जाते तेव्हा तेव्हा इकडचा बॅलन्स खराब होतो. गणपती सुद्धा तेच आणि लक्ष्मी पूजनाला सुद्धा तेच. अहो मिसेस खरे, तिच्या आता ती विसरूनच जाते की इकडची जबाबदारी सुद्धा आता तिच्यावर आहे म्हणून, की तुम्ही तिला संस्कारच दिले नाही का. तेव्हा संगीता काही न बोलता म्हणते की मी थांबा, तिला फोन लावते म्हणून. रजनीला या दोघींचा बोलण्याचा खूप राग येतो. तेव्हा इकडे कलाही दुकानामध्ये ते मावळे आणि पंत्या वगैरे काही विकत असते आणि सर्वांना ती अगदी त्या ग्राहकांना शुभ दीपावली अशी शुभेच्छा सुद्धा देते. तेवढ्या संगीताचा कॉल हा कलाच्या मोबाईलवर येतो. कला फोन उचलते तर संगीता म्हणते की अगं कला कुठे आहेस. तर कला म्हणते की आई अगं दुकानावर. तेव्हा संगीता म्हणते की अगं लगेच तू घरी निघून ये, पास कर तू तेथे पटकन ये. तेव्हा कला म्हणते की आई मावळ्यामुळं नाही आई, अगं एका वेगळ्याच कारणासाठी मला इथे थांबावे लागते. मी संध्याकाळपर्यंत घरी येते, तू काळजी करू नकोस. ठेवते बाय करून कला फोन ठेवते. संगीता तिला समजायला लागते पण कला काही ऐकता फोन ठेवते. तेव्हा सरोज रागाने विचारते की काय हो, काय म्हणालीस तुमची हुशार मुलगी. तेव्हा संगीता आपली घाबरतच म्हणते की ती संध्याकाळी येते असे म्हणाली. तेव्हा सरोज म्हणते की वा, म्हणजे ही तुमची शिकवण आहे ना मिसेस खरे. उठ सूट आपलं माहेरी जायचं नाही तर दुकानात जाऊन बसायचं असेच तुम्ही सांगतात ना कायम तुमच्या मुलीला. तेव्हा संगीता म्हणते की नाही हो विहीनबाई, तसे काही नाही. तर सरोज रागाने म्हणते की मग कसे, मग तुम्ही का तिला सांगितले नाही की सारखं सारखं खऱ्यांच्या घरी यायचं नाही, दुकानावर यायचं नाही म्हणून. अहो तुम्ही तिला जे काही सांगता ती सर्व काही ऐकते. तुम्ही सांगितले म्हणूनच ती लग्नाला उभी सुद्धा राहिली. मग एवढं साधं तुमचं ऐकणार नाही का. कमालच आहे. म्हणून ती वाटेल तसा अपमान संगीताचा करत असते. तेव्हा संगीता म्हणते की अहो मी तुम्हाला खरंच सांगते की आमची कला खरंच कधीही तिकडे येत नाही आणि मी कायम तोच विचार करत असते आणि जरी कधी ती चुकून माकून आमच्या घरी आली तरी सुद्धा दारातूनच ती परत मागे फिरते. तेव्हा सरोज म्हणते की आता काय गरज तिला तिकडे येण्याची, कारण तुम्हीच तर आमच्या घरी मोलकरणी सारखे आलात आणि आता ते सुद्धा निमित्त तिला तिकडे भेटायला जायचे नाही. मग तिकडे करते तरी काय ती. रजनीला मात्र सरोजच्या या बोलण्याचा खूप राग येतो. तेव्हा संगीता म्हणते की दिवाळीला ती मावळे बनवते. तेव्हा लगेच सरोज रागाने रोहिणीला म्हणते की काय या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकतात ही लोक आणि काय हो कशाला तुम्ही तिला ह्या गोष्टीचं सांगतात. सणावाराचे दिवस आहे, घरामध्ये राहावं, काय हवं काय नको ते बघावं, परंतु नाही. आणि जाऊन द्या मी कोणाला शिकवते, स्वतःला मात्र शिस्त नाही. स्वतःला शिस्त नाही, आडतच नाही तर पोढ्यात कुठून येणार. संगीताला खूप वाईट वाटते. संगीता म्हणते की सरोज मॅडम माफ करा, मला काही पण तुम्ही बोला परंतु माझ्या कलाला मात्र तुम्ही काही बोलू नका. खरंच आमची कला खूप शिस्तीची आहे, मनाने अगदी साफ. तेव्हा सरोज म्हणते की हो ना, दिसतेस ना खूपच साफ आहे, म्हणून आमचं घर दोघी जणी साफ करणार. आणि मिसेस खरे काय हो, तुम्ही माझ्या मुलाशी जरा जास्तच बोलता, हे मात्र माझ्या नजरेतून नाही सुटलेले. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्या मुलापासून 4 हात लांबच राहायची. तुम्ही आणि तुमच्या मुलींनी सुद्धा. नेमकं घर आहे की काय आहे हेच मला आता समजेनासे झाले. जरा म्हणून शांतता नाही डोक्याला. म्हणे रागाने तोऱ्यात सरोज आत निघून जाते. संगीताला खूप वाईट वाटते आणि रजनी तिला शांत राहायला समजावते. तेव्हा संगीता शांत होते कारण तिला सुद्धा खूप वाईट वाटलेले असते. त्यानंतर इकडे कलाही आपल्या दुकानात असते आणि जे काही शेजारचे दुकानवाले काका असतात तर त्या दोघांना त्यांची खुसबुस सुरू असते की जे काही तो बिल्डर म्हणत होता खरंच मला त्यांची ऑफर ही चांगली वाटते आणि बाजारभावापेक्षा ते आपल्याला पैसे सुद्धा डबल टिबल पटीने चांगले देणार आहेत. त्यामुळे आता ह्या आपल्या म्हणजे जुन्या दुकानाऐवजी येथे नवीन दुकानं सुद्धा होतील आणि येथे जर मॉल झाला तर आपल्याला सुद्धा नवीन गिराहिकं मिळतील, म्हणून त्यांना ही ऑफर चांगली वाटत असते. परंतु कलाला मात्र आता ही सर्व बघून आणखीन धक्का बसतो, कारण आता हे लोक जर त्या बिल्डरच्या मागे वळाले तर मग आता काही खरं नाही. तेव्हा कलाला खूप टेन्शन येते आणि ज्या काही शेजारच्या दुकानातील बायका असतात तर त्या सुद्धा फोनवर एकमेकींशी बोलत असतात की मला सुद्धा ही ऑफर पटली ग आणि आम्ही आता सर्वांनी ठरवलेले आहे की सह्या करायच्या म्हणून. तर ते ऐकून कलाला आणखीन धक्का बसतो. कलाला भीती वाटत असते की जर हळूहळू सर्वांनी ही ऑफर मान्य केली तर मग आता मी काय करू. या सगळ्यांना खूप सांगणं समजावणं महत्वाचं आहे की इतकी वर्ष या दुकानानेच आपल्याला खूप मोलाची मदत केली. या दुकानाच्या जीवावर आपण इतकी वर्ष आपलं आयुष्य काढलं आणि त्याच दुकानाला आज एका कुठल्या तरी जास्त पैशाच्या आमिषामुळे आपण असे गिळून नाही टाकू शकत. नेमकं आता काय करू, मी या लोकांना कसे समजावू हे कलाच्या लक्षात येत नाही. तेव्हा तो शेजारच्या दुकानचे काका म्हणतात त्या दुसऱ्या काकांना की मी आता ठरवले आणि आपलं सर्वांचं
दिवसाचं तर ठरलेलं आहेच, मग लगेच आपण बिल्डरला फोन करूयात आणि सर्वांना सांगून टाकूयात. तेव्हा ते दुसरे दुकानचे काका म्हणतात की हो हो आपण लगेच ठरूयात आणि लगेच मी फोन करतो, म्हणून आपल्या खिशातून मोबाईल काढतात आणि लगेच ते बिल्डरला फोन करून म्हणतो की हो हो मी वसंत बोलतो. तेव्हा तो बिल्डर विचारतो की आहो तुम्ही सही करणार आहात की नाही. तेव्हा ते म्हणतात की हो हो आम्ही दोघेही तयार आहोत, ऑफर आम्हाला दोघांना सुद्धा मान्य आहे. तेव्हा तो वसंत दुसऱ्याला म्हणतो की अरे त्यांनी आपल्याला उद्या सह्या करण्यासाठी बोलावले सुद्धा. तेव्हा तो दुसरा म्हणतो की हो चालेल. आणि त्या दोन शेजारच्या दुकानातील बायका असतात तर त्या दुसरीला म्हणत असते की मी सुद्धा यांच्याशी बोलले आणि लगेच मी त्या बिल्डरला फोन करून सांगितले सुद्धा, कशाला उशीर करायचा आणि तू सुद्धा कळून टाक. ती हेमा दुकानदारीन सुद्धा तयार होते आणि लगेच बिल्डरला फोन करून सांगते की मी हेमा मार्केटच्या ती दुकानातून बोलते, मी सुद्धा ही सही करण्यासाठी तयार आहे, मला तो व्यवहार करायचा. बिल्डर तर आणखीन खुश होत आणि माझ्यासोबत जावळी बाई सुद्धा आहे, त्यांना सुद्धा हे चालेल. तेव्हा लगेच बिल्डर खुश होतो आणि लगेच सरोजला इतक्या रात्री सुद्धा तो फोन करतो की सॉरी मॅडम मी तुम्हाला इतक्या रात्री कॉल केला, परंतु मार्केट एरियामधील सर्व दुकानदार हे आपल्या ऑफरला तयार झाले आणि तेवढी ती जगदंबा भांडारवाली पोरगी आहे ना ती वाकड्यात शिरेल असे वाटते. तेव्हा सरोज म्हणते की ते दुकान त्या एरियामधून उठवलं गेलंच पाहिजे. साठी मी तुम्हाला सांगितले होते की काही करा, वाटेल ते थराला जा, गुंडांना पाठवा, धमक्या द्या, परंतु ते दुकान मात्र उठवा. ते दुकान तिथे शिल्लक राहता कामा नये. बिल्डर म्हणतो की ठीक आहे मॅडम उद्याच आपले काम झालेले असेल. तेव्हा तो बिल्डर लगेच इकडे त्या जगदंबा भांडार म्हणजे कलाच्या दुकानात येतो आणि कलाला म्हणतो की चल तू बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचे. तेव्हा कला बाहेर येते आणि बोलायचे म्हणते तर तो बिल्डर म्हणतो की हे ऍग्रीमेंटचे पेपर यावरती सर्व दुकानदारांनी सह्या केल्या, फक्त तुझी सही बाकी आहे, त्यामुळे तू पटकन सही करून टाक. तेव्हा कला ते ऍग्रीमेंटचे पेपर बघते आणि या सर्व सह्या त्यांनी केल्यात हे कसे मान्य करू मी, असे ते बिल्डरला उत्तर देते. कला म्हणते की काय हो या सर्व सह्या खोट्या करून तुम्ही मला ते दाखवत नाही, याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे. बिल्डर म्हणतो की मला वाटलेच होते की तू वाकड्यात शिरशील म्हणून मी सर्व दुकानदारांना इकडे बोलावलेत आणि तो सर्वांना लगेच इकडे या असा आवाज देत आणि तेव्हा सर्वजण एकत्र जमतात आणि लगेच ते हेमंत काका म्हणतात की कला अगं तू मागचा पुढचा विचार करू नको, लगेच त्या पेपर्सवर सह्या कर, आम्ही सर्वांनी सह्या केलेल्या आहेत. तेव्हा लगेच कलाला हे सर्व बघून आणखीन टेन्शन येते. कला त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करते की हे बघा कुठल्याही पैशाच्या मोहाला बळी पडू नका आणि पैशाच्या बळावर तुम्ही असे आपल्या भावना विकू शकत नाही. अहो या जागेशी माझी भावनिक गुंतवणूक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुमच्या समोर हे बालपण मला येथे या दुकानात गेले, त्यामुळे मी माझे हे दुकान असे विकणार नाही आणि तुम्ही सुद्धा ते विकू नका आणि तुम्ही मला हे सांगता म्हणून मी आज हे दुकान असे देऊन नाही टाकू शकत. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की ठीक आहे मग डील कॅन्सल, तुम्ही कोणीही दुकान नाही विकू शकणार, आमच्या प्रोजेक्ट साठी ही जागा प्राईम जागा आहे, घेतलं तर आम्ही सगळेच घेऊ नाही तर काही घेणार नाही. तेव्हा ते हेमा काकू म्हणतात की कला अगं तुझ्या एकटीच्या हट्टामुळे आमचं नुकसान करू नको आणि दुसऱ्या जे काही जावळे काकू असतात तर त्या सुद्धा म्हणतात की अगं कला तर आम्ही देऊन टाकले, मग तू सुद्धा तुझं दुकान विकून टाक, कशाला हट्ट करते. रामू काका सुद्धा म्हणतात की कला अगं हट्ट करू नकोस, तू त्यांना सही देऊन टाक. तेव्हा जावळे काकू सुद्धा म्हणतात अगं कला तुझं वेगळं आहे, तू पैशात लोळतेस आणि आमच्या गरिबांचं भलं होतं हे तुला बघवत नाही का. तेव्हा तो बिल्डर म्हणत असतो की लवकरात लवकर ठरवा, हे दुकान आहे तरच डील होणार आणि जर हे दुकान नसेल तर हे डील कॅन्सल. तेव्हा हेमंत काका म्हणतात की कला अगं तुला हे दुकान विकावेच लागेल. हेमा काकू म्हणतात की अगं कला पटकन काहीतरी तो सौदा करून टाक आणि दुकान विकून टाक. सर्वजण कलाला अगदी आग्रह करून टेन्शन देत असतात तर कला म्हणते की तुम्ही सर्वजण अगोदर थांबा आणि माझ्या एकच गोष्ट लक्षात येत नाही की माझ्या सर्व काही दुकानावर सर्व अवलंबून कसे असेल. तुमच्या मते माझी एक छोटीशी टपरी आहे, मग तुमच्या या इतक्या मोठ्या माझ्या दुकानावर का अवलंबून आहे तुमचा अख्खा प्रोजेक्ट. अहो असे कित्येक गृहसंकुलन उभे राहतात, मॉल उभे राहतात आणि त्याच्या आजूबाजूला छोटी छोटी दुकानं सुद्धा असतात आणि तेवढ्या शेजारच्या लोकांना म्हणते की मी तुम्हाला काय सांगते ते जरा समजून घ्या आणि हे लोक स्वतःचं नुकसान करून आपला फायदा का करून देतील, म्हणजे नक्कीच यामागे यांचा काहीतरी डाव आहे. आणि बरं हा प्रोजेक्ट कधी पूर्ण होईल त्याची सुद्धा काही खात्री नाही, कित्येक वर्षांनी तो प्रोजेक्ट आपल्या हाती लागेल आणि शिवाय प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत ते आपल्याला काम देणार आहे असे सुद्धा म्हणतात आणि ते कशावरून आमिष नाही म्हणून. आणि आपण आपल्या हक्काची जागा सोडून यांच्याकडे मजूर म्हणून का काम करायचे. आणि हे बघा कुठलंही काम असं छोटं मोठं नसतं, वाईट असतं हे सुद्धा मी अजिबात नाही म्हणत, पण मला फक्त इतकंच वाटतं की आपण आपलं स्वावलंबन सोडून यांची मजुरी का करायची. आपलं स्वतःचं दुकान आहे, हक्काचं दुकान आहे, आपल्या सर्वांची इतक्या वर्षाची गिराईक आहे आणि यांचा जेव्हा मॉल पूर्ण होईल तेव्हा आपली तेथे दुकाने होतील हे सुद्धा मला मान्य आहे, पण ते कुठेतरी एका कोपऱ्यात असेल आणि ते सर्वांच्या लक्षात सुद्धा
सुद्धा येणार नाही. अहो आपली ही हक्काची दुकानं आहेत, आपण त्याचे राजे आहोत आणि याच दुकानाने आतापर्यंत आपले घर सावरलं आणि यापुढे सुद्धा ते सावरत राहील, कारण ही आपल्या हक्काची जागा आहे म्हणून कला सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करते. परंतु मात्र हे जे काही बिल्डर लोक आपल्याला आमिष दाखवून आपल्याला फसवतात हे मात्र एक मृगजाळ आहे. ते आपल्याला म्हणतात की बाजार भावापेक्षा 3 पट रक्कम आपल्याला जास्त देतील आणि जर जागेची किंमत 10 लाख रुपये असतील तर आपल्याला 30 लाख रुपये देतील. पण तेवढ्या पैशावर मात्र तुमचं अख्खं आयुष्य निघेल का? तुमच्या आई वडिलांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील कार्य, बाजारपणाची पुंजी, ह्या सर्वाला ते पैसे पुरतील का? तेव्हा ते हेमंत काका म्हणतात की एवढा विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, आज जे आहे ते जगलं पाहिजे. रामू काका सुद्धा म्हणतात की अगं पोरी, हे पैसे आपल्याला कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करूया, दुसरं काहीतरी आपण करूया. ते बिल्डर म्हणतो की बघा तुम्ही किती सुज्ञ आहात. त्यावर कला म्हणते की तुम्ही मला हवं तर म्हणा की मी सुज्ञ नाही म्हणून, परंतु मी मात्र तरी सुद्धा सही नाही करणार. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की ठीक आहे, विषय संपला. रामू काका हे लगेच कलाला समजवतात आणि लगेच ते हेमंत काका सुद्धा म्हणतात की ओ बिल्डर साहेब, जरा तुम्ही शांत व्हा. तुम्ही एक विचार करा की हिचं दुकान सोडून द्या आणि त्याच्या बाजूने प्रोजेक्ट करता आला तर त्याचा विचार करा. तो बिल्डर म्हणतो की काय ह्या दुकानाच्या बाजूने प्रोजेक्ट, काही खाऊ वाटतं का तुम्हाला? अहो प्रोजेक्ट बनवायचा म्हटल्यानंतर चांगला प्लॅन बनवावा लागतो आणि ह्या असल्या प्लॅन मध्ये ते दुकान जर आडवं आलं तर मग त्या अख्ख्या प्लॅनची वाट लागते आणि ते दिसायला कसे दिसेल. तेव्हा रामू काका म्हणतात की हे बघ कला, तू जरा विचार कर आणि सही करून टाक. कला ही तयार नसते, अजिबात नाही काका. तेव्हा दिनकर सुद्धा तेथे येतो तर कला ही दिनकरला बघून म्हणते की बाबा अहो बघा ना, हे काय विचार करतात लोक. दिनकर म्हणतो की हो कला, अगं मला सावंत काकांचा फोन आला होता, त्यांनी मला समजावून सांगितलं. तेव्हा दिनकर लगेच ते बिल्डर समोर हात जोडतो की साहेब तुम्ही काही पण म्हणा, परंतु माझी मुलगी एकदम बरोबर बोलते. आम्ही गरीब आहोत, आम्हाला पैसा सुद्धा हवा आहे, परंतु आम्हाला मात्र आमचे दुकान नाही विकायचे. अहो या दुकानामुळे आमचा घर संसार उभा आहे, मग हे दुकान आम्ही कशा पायी विकू? मी हात जोडतो पण हे दुकान नाही विकणार. तेव्हा कला ही सर्वांना म्हणते की जर तुमचं माझ्या दुकानामुळे नुकसान होणार असेल तर ह्या दुकानावर मी पाणी फिरायला तयार आहे. तेव्हा दिनकर म्हणतो की नाही कला थांब, आणि त्या हेमाताईंना समजावून सांगतो की ताई जरा तुम्ही समजून घ्या, माझी मुलगी अशी उगाच तुमची अडवणूक नाही करणार. परंतु मला एक गोष्ट समजत नाही की तुम्ही सर्वजण लगेच आपापली दुकाने विकण्यासाठी कसे तयार झाले. तेव्हा जावळे काकू म्हणतात की दिनकर राव, अहो चांगली रक्कम येते म्हणून आम्ही तयार झालो. अगं कला, तुला तर मी एक चांगली व्यक्ती समजत होते, अगदी मुलीसारखं मानलं मी तुला, पण तू असा हट्ट का करतेस ग? जरा आमच्या सर्वांचा विचार कर. कला म्हणते की हो, तुमच्या सर्वांचा विचार करूनच मी तुम्हाला हे सर्व सांगते की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, पुन्हा एकदा विचार करा. जरी तुम्हाला पैशाची गरज असली तरी सुद्धा तुम्ही हे दुकान मात्र विकू नका. माझं जरा ऐका, एकदा विचार करा. तर हेमंत काकू म्हणतात की अगं प्रॅक्टिकली जरा विचार करून बघ ना ग कला तू. कला म्हणते की काय प्रॅक्टिकली मी कशी बघू? तुम्ही माझे हे समाधान असे हिरावून घेऊ नका. म्हणून कला सर्वांसमोर हात जोडते आणि प्लीज माझं ऐका असे म्हणू लागते, तुम्ही ही दुकान विकू नका. तेव्हा जावळे काकू म्हणतात की अगं तू चांदेकरांच्या घरात राहते आणि तुला कसली हाव ग या टिचकीभर दुकानाची? अगं तुझा हावरटपणा जरा कमी कर. तेव्हा कला म्हणते की आहो हे दुकान माझ्यासाठी जीव की प्राण आहे. तेव्हा लगेच जो काही तो बिल्डर असतो तो म्हणतो की मॅडम तुम्ही माझ्या गिरायकांना मागे फिरू नका, प्रश्न हा फक्त तुमच्या एकटीचा आहे, त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका. तर कला म्हणते की मुळात हा तुमच्या कुठल्या पद्धतीचा सौदा आहे ते सांगा, मग पुढे बघू आपण. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की तुम्ही मला असा जाब नाही विचारू शकत. तेव्हा कला म्हणते की नाही, मी तुम्हाला जाब विचारणार, कारण हे दुकान माझ्या एकटीचं आहे, माझ्या हक्काचं. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की चल आता तू आहे आणि मी आहे म्हणून तो कलाला धमकी देतो आणि बघ आता मी कसं होत्याचं नव्हतं करतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. भागामध्ये कलाचं जे काही दुकान असतं तर तो जाळून टाकतो तो बिल्डर. तेव्हा कलाचं ते दुकान जळालेलं पाहून आजूबाजूचे लोक धावतात. दिनकर खूप रडत असतो की माझं दुकान आणि त्याच वेळेस तेथे अद्वैत धावत येतो, दिनकरला समजावतो. परंतु दिनकर मात्र कला जी काही दुकानात ही त्या जळलेल्या दुकानात असते तर लगेच तिकडे बोट दाखवतो की अहो अद्वैतराव माझी कला. अद्वैत लगेच कशाचाही विचार न करता दुकानाकडे धाव घेत आणि खरे असे जोरात ओरडतो. तर कला ही आपल्या जगदंबा आईचा फोटो हातात घेऊन तेथे बसलेले असते आणि खूप रडत असते, कारण तिचं दुकान जळलेलं पाहून तिला एक खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. तेव्हा अद्वैत तिला उचलतो आणि दुकानाच्या बाहेर घेऊन येतो अगदी सुखरूप. कलाचा जीव वाचवतो आणि बाहेर आल्यानंतर तो म्हणतो की खरे तू ठीक आहेस ना, आपण बाहेर आलो आगीतून. तेव्हा कला आपल्या त्या जळालेल्या दुकानाकडे बघत असते आणि खूप रडत असते. तेव्हा अद्वैत तिला प्रेमाने समजावतो की खरे. तेव्हा कला मात्र अद्वैतच्या मिठीत येते आणि खूप रडत असते. तेव्हा अद्वैत तिला प्रेमाने जवळ
जवळ घेतो आणि तेव्हा आता कला आणि अद्वैतला एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होत. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.